देव भक्त दोन्ही करता ते काला तयाचा सुकाला वर्णी कवनं धन्य भाग्य त्यांचे ते गोकुळ जनांचे ठेवणे सदा शिवाचे खेळतसे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुमच्या आमच्या सगळ्याच्या जवळजन सगार ज्यांनी 36 वर्ष त्या परब्रह्म परमेश्वराला आपल्याला दास्यत्व पत्करायला लावणार आहे. एकमेव अद्वितीय असे संतांच्या मांद्यातील पैठण निवासी थोर संत एकनाथ महाराजांचा काला प्रकरणातला 4 चरणाचा सुंदर अभंग त्यांच्या गाठ्यातला असला पण आपल्या माथ्यात नसला, माथ्यात घालण्याकरता घेतलेला अभंग आहे. विठ्ठला अभंग काला प्रकरणातला आहे आणि आजचं औचित्य येते. सुंदर अभंग आहे. वरकरणी अभंग सोपा वाटतो. वरकरणी पण पहिल्याच चरणावर बोलायला गेलं तर वेळ पुरायचा नाही. इतकं गोड इतकं गांभीर्य आहे त्याच्यामध्ये. देव भक्त करिता ती काला. काला कुठे होतो तर जिथं देव असेल आणि भक्त असेल तिथं काला होतो. अन्यथा काला होतं का? अन्यथा कालवा खाली होती, कालवा खाली होती पण काला होत नाही. काला शब्दाचा अर्थही फार गोड आहे. तो मृत्यू लोकांमध्ये का आला हे कळण्याकरता हा काला आहे. मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आम्ही का आलो हे कळण्याकरता काला आहे. आणि हे कळलंच नाही तर काला हा कळलाच नाही आणि काला केलाही नाही. म्हणून देव आणि भक्तामध्ये काला होतो. आणि ज्यावेळी देव आणि भक्तामध्ये काला होतो त्याच्या सुखाचं वर्णन करता येणार नाही. नाही अद्वितीय असेल. हा आनंद आहे, परमानंद आहे. आनंद वेगळा क्षणिक आहे, परमानंद आहे. पण इथं माऊली एकनाथ महाराज गोड शब्दाला सुख आला. सुख कुठे असतं? फक्त संतांकडे असतं, बाकीकडे नसतं. म्हणून या सुखाचं वर्णन कोण करेल? जसं हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पापाची गणना कोण करे. तिकडे कळलंच नाही, इकडंच थोड्या लोकांना कळलं काय म्हणत. कारण आपण गर्वसे गो हिंदो करा कष्टन खा तेवढंच आहे. अरे हिंदू धर्मात जन्माला येऊन जर हरिपाठाचा पहिलाही अभंग कळत नसेल तर जन्माला आला हेला पुढे मकाशी आणि मक्का काढता काढता मेला. म्हणून सुखाचं वर्णन करता येणार नाही आणि ते दोघांमध्ये होतं. परमानंद सदचित आनंद प्राप्त करण्याचं एकमेव अद्वितीय साधन ते असेल ते म्हणजे देव आणि भक्तामध्ये करता येतं. दुसरं चरण गौड सांगितलं. भाग्याचं भाग्य कोणाकडे? भाग्याचे अनेक शब्द आपल्या अभंगाने. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, त्याची वाट पाहे रघुनंदन, धन्य ती पंढरी किंवा आपल्या हिता असे धन्य माता पिता त्याचे. धन्य हा शब्द बऱ्याच अभंगामध्ये आला. पण इथं औषध फार धन्य भाग्य, धन्याला जोडून भाग्य आलं. धन्यता आहे आणि भाग्य आहे. कोणाचं? तर गोकुळ जनाचं. का भाग्य आहे तर म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा तर आहेच. कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये तर आहेतच. पण त्याच्या जोडीला ठेवणे सदाशिवाचे खेळतसे. म्हणजे भगवान सदाशिव सुद्धा त्या गोकुळामध्ये बाल रूपानं खेळत राहिला. दुसऱ्या चरणाचा काय सांगितलं की भाग्यवान कोणी? धन्य कोणाला आहे तर गोकुळच्या श्लोकांना आहे. दारू पिणाराला आहे का? बिडे पिणार आहे का? गांजा पिणाराला, सिगरेट पिणाराला, तंबाखू खाणाराला, अन्य काही खाणाराला नाही. तसं आहे का? नाही. काही लोक इतके परमिष्ठ देवीला मांस चालतं मानतात. चालतं का? नाही. आता आपल्या आई रेणुका माता आहे, त्यांच्या पतीचं नाव काय? जमदग्नी ऋषी. वा धन्यवाद. मग ऋषीची पत्नी असल्यावर ते मांस खातील का? आई जगदंबा नाही खाणार ना. कुठली देवीने? पार्वती माता जरी म्हटल्या तर ते कोणाच्या पत्नी? भगवान शिवाच्या.
मग जर नवरा माळकरी तर बाळको टाळकरी राहील का? नाही. म्हणून मला ते सांगायचंय की अशा प्रकारे भगवान सदाशिवाचे खेळ करता सुद्धा आपली आयुष्य जात असती पाहिजे, एक सुजात आणि खूप जात. इथं गोकुळाचे लोक ते भगवान सदाशिवा बरोबर खेळायचे. तिसऱ्या चरणामध्ये फार गोड सांगितलंय काय, उच्चिष्ट ते खाई त्यांच्या हाते. का बरं म्हटलं उच्चिष्ट त्यांच्या हातात? अरे इथं आपण जर पाहिलं गेलं तर कोणाला विटाळ असेल म्हणा, सुतक पडलं म्हटलं तरी आपण देवाला नैवेद्य दाखवत नाही. शेंबडा मेंबडा पोरगा असला तरी विठाला विठाला म्हणजे उच्चिष्ट खायला देव काही भिकारी होता का? देव भावाचा नाही कोणाच्या बापाचा. किंवा हरिपाठ भाव बळ्या कळी एरवी ना कळे करतळी आवडे तैसा हरी पार्याचा रवा घेता भोगवरी यत्न परी परी साधन. खूप साधन आहे कलियुगामध्ये पण हे साधन श्रेष्ठ. म्हणून त्या गोकुळाच्या जे शेंबडे मेंबडे पोर होतं त्यांच्या हातचा तो परमेश्वर खात होता. पण मग एकच दिवस खाल्लं का, 2 दिवस खाल्लं का, 4 दिवस खाल्लं का? नाही, त्याला कंटाळाच नाही कधी. पण इथं आवडीचं प्रमाण काय आहे, त्याला गोडी लागलेली. गोडी कशी पाहिजे, देवाशी गोडी कशी पाहिजे, सलगी कशी पाहिजे. जसा गोड आहे गोड, आणि गोळाला जर मुंगळा लागला आणि मुंगळ्याला ओढून पहा बरं, तुटल पण गुळाला सोडणार नाही. सोडील का? नाही सोडणार तो, कारण त्याचं ते प्रेम त्या गुळाशी साधलेलं आहे. तसं देवानं कितीही वेळा त्यांच्या हातचं खाल्लं तरी देवाला कंटाळा आला नाही. आणि मग एकनाथ महाराज म्हणतात बाबा त्याला भक्ताची आवड आहे. देवाला कोणाची आवड आहे? भक्ताची. आणि निश्चित आवड नाही तर तो नित्य नवी अशी गोडी सुद्धा वाढवतो, नित्य नवी गोडी वाढवतो. आणि ती गोडी एकदा अंतकरणामध्ये लागली ना, काही भागामध्ये डुकरं असतात बघा, डुकरं, आणि ते वडारी लोक डुकर धरायला येतात. पाहिजे का? माहिती का? आपण खेळत नाही मंडळी, त्याच्यावर सगळ्याला माहिती. आणि एकदा का त्या वडारीने ते कुत्र सोडलं का ते डुकराला धरल्याशिवाय राहतच नाही. तसं एकदा भगवंताच्या नावाला लटकला रेला का त्याची गोडी लागली की आवडायला लागत. आणि आवड आहे तर सवड आहे, आणि आवड नसेल तर सवड सुद्धा राहत नाही. आणि म्हणून या 4 चरणाचा असा मतीचा अर्थ आहे. त्याचा भावार्थाकडे वळण्याच्या अगोदर थोडा परिहार देऊ आणि मग पुढे आपण अभंगाचा आणि अर्थाकडे जाऊ. परिहार असं आहे, काय नावाचं सर्व तसं मी कीर्तनकार नाही, सगळ्यात महत्वाचा अगोदर सांगतो. आणि आपले कीर्तनकारांना दोषही सांगितले पाहिजे, गुण तो कोणी सांगा. मी स्वरात फार कच्चा आहे महाराज, स्वरज्ञान फार कमी. मी कीर्तन करतही नव्हतं, संगीत प्रवचन करायचं. बरेचशी मंडळी वाटते का आपली ही जी भूमी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराज. आणि संतांच्या भूमीमध्ये इकडं आपल्याला अगदी नामदेव महाराजांपासून माऊली ज्ञानेश्वर महाराजांपासून कीर्तनाचा संप्रदाय, वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणून धर्माचा प्रचार प्रसार करायचा असेल तर तुम्हाला कीर्तन करावं लागेल. स्वराचं काय, स्वराकरता गायक मंडळी असते, त्याच्यावर त्याची चिंता करू नका. म्हणून स्वर फार कच्चा आहे. पण सांगायचं असे अशा सगळ्या मंडळी संस्थांची मंडळीने आज करायचं काल्याच्या कीर्तनाचं आणि सेवा आपल्याकडे दिली खऱ्या अर्थानं. म्हणून मी सांगतो का मी कीर्तन करणार, प्रवचन करणार, साधूही नाही, एक सर्वसाधारण भगवंताचा भक्त आहे, दास आहे, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या शाळेत एक थोडासा विद्यार्थी. म्हणून खऱ्या अर्थात तुम्हाला ज्यांनी तारीख घेतली त्या सगळ्या मंडळीला धन्यवाद एवढ्या करता द्यावं लागेल. कारण ह्या रोडनी फार वेळा मी गेलो, बहुवेळ असं वाटायचं की वरती जाऊन दर्शन घ्यावं, पण पुढे कार्यक्रमाचं नियोजन असल्या कारणानं कधी वरती येता आलं नाही. आणि म्हणून तुम्ही आज मला तारीख दिल्यामुळं खऱ्या अर्थानं तुम्हाला धन्यवाद आहे की माझं दर्शन ऐकत पण घेतलं. आणि इथं आल्यावर फार सुंदर वाटलं, जणू काय आपण गोकुळातच आलो असं वाटलं. वातावरण फार सुंदर आहे. पण गोकुळामध्ये आल्यावर हे जसे गोपी आहे तशा तुम्ही गोपी झाल्या पाहिजे, तुम्ही सगळे गोपाळ झाले पाहिजे, तेव्हा आजचा आनंद आपल्याला लुटता येईल. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की आता एक फार मोठा अरिष्ट आपल्या महाराष्ट्राच्या बरोबर काही भागात आलं, ज्याच्यामध्ये जालन्याचा काही भाग, ज्याच्यामध्ये काही गंगापूरचा भाग, तिकडं अजंठाचा भाग. आवर्जून सांगतो तुम्हाला देवगाव, प्रत्येकाचे नातेगोते कुठं ना कुठं आहे. कोणाचे नातेवाईकांमध्ये एखादा शेतकरी
अतिशय नेस्तनाबूत झाला असेल, त्याचं वावर खडून वाहून गेलं असेल, किंवा त्यानं कर्ज काढून आपले खत बीज घेतली असेल आणि त्याने त्या आता परिवाराचं काय करावं अशी चिंता जर असेल तर त्याच्याकडून तुम्हाला आवर्जून सांगतो मायबापा हो, तर त्या व्यक्तीचं नाव आपल्याकडे द्या. मी माझ्या परीनं जेवढी होईल तेवढी मदत त्याला करेन आणि तुम्ही प्रत्येकाने सुद्धा त्याची मदत करा. पण त्यांना हे सांगा की आत्महत्या करू नका, कारण तुम्ही मरताना माय बापा हो, बाप पाठीवशी नसल्यावर लेकरांचं काय होतं याची जाणीव मला स्वतःला आहे. आणि म्हणून ही कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर याची जाणीव करत इथं दानपेटीमध्ये काही ना काही टाकास, कारण दान दिल्यानं दान दिया संग आया, दान दिया संग आया, दान दिया संग आया, खाया पिया अंग लगा, खाया पिया अंग लगा, बाकी बचा जग लिया. कळलं का? जर दान दिलं तर त्याचं पुण्य आपल्या संग येतं, खाल्लं पिल्लं त्या पैशाचं ते आपल्या अंगाला लागेल, पण बाकी जर ठेवलं तर चोराची बढती होईल. म्हणून आपल्या खात्यावर काही ना काही पुण्य करा. आणि तुमची आणि आमची सगळ्यांची जबाबदारी आहे का एखादा गरीब शेतकरी असेल त्याच्यापर्यंत जा, मलाही सांगा, फोन करा, मीही जाईल त्याला, माझ्या परीनं त्याला जे देता येईल ते मी देईल. आणि आपणही सगळ्यांना अशी कमिटी इथं करा आणि त्याचा आणा पैसा जमा करा. शासन त्याच्या परीनं देतं, पण शासन देऊन देऊन किती देतं? लिमिटेड देतं. मग आपण अशा या कमिटीने असा एक निर्णय करा की काही लोकांचे भांड्या सहित वाहून गेलेले. मी आता गंगापूरकडे गेलो होतो माई बापा हो, तर त्यावेळेला पाहिला अगदी पुलावरून पाणी होतं, लोकांच्या घरात मका सुटून गेलेला आहे, सरक्या झोपून गेलेला आहे, बाजऱ्या झोपून गेलेल्या आहे, काही नाही राहिलं त्या शेतामध्ये त्यांना. आणि ते शेत वाहून गेल्यानंतर किमान ते शेत पिकायला 2 ते 3 वर्ष लागणार आहे माय बापा. तो बंद त्याला त्या शेतीमध्ये उत्पन्न येणार नाही, कारण मी शेतकरी, मला माहिती. आणि म्हणून कोणाचा ना कोणाचा नातेवाईक त्या भागामध्ये असेल आणि त्याची परिस्थिती अशी झाली असेल तर त्यांनी त्याचं नाव पत्ता घ्या, आम्हालाही कळवा. आम्ही आमच्यापर्यंत जेवढं होईल तेवढं कर, तुम्ही सुद्धा तुमच्यापर्यंत जेवढं होईल तेवढं करा. हीच देवीची पूजा ठरेल, हीच रेणुका मातेची उपासना ठरेल आणि हेच रेणुका मातेला दान ठरेल, असं माझं प्रांजळ माते नाही बापा. कारण मानव पूजा ही माधव पूजा आहे. जर मानवाला पूजलं नाही तर माधव पूजा कशी होईल? मग आपण जर आपल्याला सहकार्य केलं नाही तर ती देवी संतुष्ट कशी होईल? इथे किती कीर्तन केले, किती प्रवचन केले, किती सत्संग केला, केवढंही दान केलं, आणि तिकडे जर एखादा गरीब शेतकरी मिळाला तर त्या आई जगदंबेला आनंद वाटेल का? कारण तोही त्याचाच लेकर आहे ना, त्या आईचंच लेकर आहे ना. मग आईचं एक लेकर जर उपाशी राहिलं आणि मोठ्या भावांनी जर त्या लहान लेकराला पाहिलं नाही तर आई जगदंबेला आनंद वाटेल का? नाही. मग तिला आनंद वाटा म्हणून का बहिणा, आपलं कर्तव्य म्हणून का बहिणा, आपण त्या लोकांकरता काही ना काही केलं पाहिजे, एवढं कळवळीने सांगतो आणि पुढे वाढतो. त्याप्रमाणे आता इथं गायक मंडळी, मला सगळ्यांचे नाव माहित नाही, नाव घ्यायला गेलो तर म्हणून अर्धा पाऊण तास निघून जाईल. आणि म्हणून ही गायक मंडळी उत्तम आहे. मी फोन केला होता, मला पाखवान मास्तर कशी, ते बाबाने कडक कडक असं तरच काम जमत, कारण कडक नसतं तर मग खेळच जमत नाही, कारण हे काल्याचं कीर्तन नाही, याला दणदणा असा शिवाय जमतच नाही. आणि म्हणून सगळे पाखवत मास्तर दोन्ही आहे, पीटी मास्तर आहे, त्या सगळे गायक मंडळी आहेत, टाळकरी आहे, सावशिष्टीवाले आहेत, या ट्रस्टचे सगळे ट्रस्टी आहेत, विश्वस्त मंडळी आहेत, तुम्ही सगळे भक्त मंडळी आहात. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अभंगाकडे वळतो. विठाला देवानी भक्त, देवानी भक्त. भक्त कोणाला मानायचंय? भक्त जगद्गुरु तुकाराम बाबाचा गोड अभंग आहे. भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, जे देही उदास, 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 भक्त ऐसे जाना,
पण भक्ताची व्याख्या काय आहे? भक्त ऐसे जन जे देही विनाश गेले आशा पास निवारणे, कुठलाच बंधन नाही. भक्ताची व्याख्या करताना उत्तम भक्त, मध्यम भक्त आणि कनिष्ठ भक्त शास्त्र सांगतात. श्रीमद भगवद्गीता 4 प्रकारचे भक्त सांगतात. अर्थ अर्थात ज्ञानी आणि जिज्ञास, त्याचं जास्ती चिंतन करायचं नाही, पण आपण त्या रेषेमध्ये बसतो का हे पाहिलं पाहिजे. आणि देवाचं भक्त होण्याकरता देव आपली आई आहे, बाप आहे, काका आहे, मामा आहे, गुरु हे सुद्धा नाथ जोडलं केलं पाहिजे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा असं नाथ जोडले गेलं पाहिजे. माय बाबा आणखी एक वर्ण सांगतो जाता, प्रत्येक कीर्तनात सांगतो. मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलो, आपल्या धर्मामध्ये देव किती? 33 कोटी संख्येतही सांगितलं जातं आणि 33 कोटी म्हणजे प्रकारातही सांगितलं जातं, नाही का? खरंच तेवढे देव आहेत का आपले? नाही. कोणाला शाळेला असेल तर कीर्तन संपल्यावर चर्चा करायला तयार आहे आणि प्रमाणही देतो. माय बापू काही कीर्तनकार लोकांनी आणि काही साधूंनी आपलं असं भ्रमित करून टाकलं, आपले 33 कोटी देव नाहीतच. मग आपले देव किती? श्रीमद भगवद्गीतेचा 11वा अध्याय काय सांगतो? विश्वरूप दर्शन आहे का? विश्वरूप दर्शन ज्ञानी मंडळी इथं विश्वरूप. मग देवानं अर्जुनाला अनेक प्रकारचे रूप दाखवलेत का नाही? मग देवाने गोवर्धन पर्वत उचलला त्यावेळेलाही लीला केली आहे का नाही? मग देव आपले 33 कोटी का? एकच. आणि एकच असल्या कारण आपण झाला आपला तो देव, आपला तो एका देवा करुणी म्हणून कळलं का? मग आता जर सगळे देव एकच आहेत तर मग आपल्या रेणुका माता वेगळी, कृष्ण वेगळा आहे का? नाही. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये भगवान कृष्ण कन्हैया गोपाला मधुसूदन अनंतपणे ब्रह्मांड नायक जगाचा माय बाप असणारा त्याने उद्धवाला सांगितलं, उद्धवा देवी मीचे ना देवही मीचे, सर्व ठिकाणी तो व्याप्त आहे देव. मग देवी सुद्धा ही लीला केली देवाना काय केली लीला? देवाला माहित होते कलियुगामध्ये सभा जनत्रस्त होईल, सभा दिशाहीन होईल आणि आदितीचे पुढं करेल. अरे संसारात आहे काय देवा माई बापा हो, पण ह्या व्यासपीठावर सुद्धा तीच गडबड आहे. नारदाच्या व्यासपीठावर मी कोणाची निंदा करत नाही, पण थोडं बोलणं गरजेचं आहे या गोष्टीवर. काला करायचं जे मला पण थोडस सांगण्याचं व्यासपीठ आहे म्हणून सांगतो. जे कोणी 40,000 50,000 घेत असेल त्यांना कीर्तनाच्या तारखा देऊ नका. फुकट कीर्तन करणारे माणसं तुम्हाला देतो, मी फुकट करेन माई बापा.
धंदा चालवला या मंडळी, धंदा व्यापार चालवला, पैसे घेतात, मजा मारतात, त्याशिवाय फॉरेन कंट्रीला जातात लोक, आपण पैसे देतो त्यांना. अरे या मग तेही ते कीर्तन करताना देवाचीच भक्ती सांगणारे, आणि जो कमी पैसे घेणारा तोही तेच सांगणारे. गाड वाहून साखर आली तरी गोडच आहे, उंटावून आली तरी गोडच आहे, आणि पाठीवर घेऊन आला तरी गोडच आहे ना. मग साखर पहा फक्त, त्या साखरेला कोण घेऊन आले हे पाहू नका, सावध व्हा, आता जागे व्हा तुम्ही. एवढा आणखी थोडस सांगतो. विनोदाचार्य कुठून पदवी आणल्या महाराज? हरिभक्त परायण. हरिभक्त परायण ही पदवी सुद्धा लावायला फार प्रयास आहे. याचा अर्थही बऱ्याच लोकांना कळत नाही. हरी म्हणजे भगवंत, हरी भक्त, आणि शेवटचा शब्द फार वेगळा आहे. परायण म्हणजे तत्पर. जो अहोरात्र भगवंताच्या भक्तीमध्ये रत आहे ना, तरलीन आहे ना, समरस आहे ना, तद्रूप आहे ना, ज्याचा विशेष नारायण झालेला आहे ना, असा जो कोणी आहे ना तो हरिभक्त परायण. हे आहेत का? पहा ना तुम्ही माही बाप. मग सावध वाहता. आता काय झालं, काही ढवळ्या कपड्यातले लुटतात, काही टोपीवाले लुटतात, काही भगव्यावाले लुटतात, आणि काही फेट्यावाले लुटतात. लुटण्याकरता तुम्ही, पण तुम्ही सावध होत नाही. हा प्रकार आहे देव. सावध व्हा. जे मोठमोठे पैसे मागत असेल, जे मोठमोठ्या पदवी असेल, काय कीर्तन केसरी कुठून पदवी आणले नाही मापाव, कसे करतात येतात ही कीर्तन केसरी पदवी? हरिभक्त परायण ही उत्तम पदवी, म्हणून असे पदवी लावणारे बोलू नका. तुम्ही मला फ्री कीर्तन करायला बोलवा, कधी बी कुठे बी कोणत्याही ठिकाणी. देगा तुम्ही भला, नाही देगा तुम्ही भला. दिलं तरी चांगलं, नाही दिलं तरी चांगलं. परवा इंगडीचा फोन आला, महाराज कीर्तनाची तारीख आहे. मग घेतली, सगळ्यांनी सांगा, पण पुढे किती मानधन किती घेणार? म्हणजे 1 लाख रुपये. घाबरला ना गडी, 1 लाख रुपये. बाबा पैशा करता कीर्तन नाही. संन्यास कसा, संन्यासाची व्याख्या काम्य कर्मणा त्याग येते संन्यास विवेक. आज हे सांगायचं कारण एवढं आहे की आज समाज जास्ती, म्हणून हे सांगतो मी. तर काल्याच्या व्यतिरिक्त बोलू नये, पण हे सांगणं ते समाजाचं परिवर्तन घडलं पाहिजे. आणि हे पांढऱ्या पोशी जे तुम्हाला तुमचं रक्त पोसू राहिले, यांच्यापासून तुम्ही सावध राहिले पाहिजे. एवढ्या करता सांगतो विठ्ठला. आणखी विश्वस्त मंडळीला माझी, मी तेवढा ज्ञानी नाही, पण माझं सहज लक्ष या कळसाकडे गेल्या मंदिराकडे. तर तो कळस जो आहे ना, तो असा लटकलेला आहे. तर माझी ट्रस्टला विनंती राहील, सूचनाही राहील की माई बापा त्याला काहीतरी असं लटकून नका ठेव. कसं त्याला साईडला सिमेंट का लावेन, आपण काहीतरी लावा. कारण कळस लटकणं म्हणजे भक्त लटक नाही. म्हणून त्या कळसाला थोडंसं सिमेंट लावा, ही सगळ्यांना सूचना आहे. विठ्ठला विठ्ठला. आपला विषय चालू आहे देव भक्त दोन्ही करताती काला. काला करायचा आपल्याला. का करायचं आहे? कालवाखाली करायची नाही. भगवंताची भक्ती मनापासून केली पाहिजे. जीवाच्या कंठस्थ प्रेम पाहिजे देवावर. कसं पाहिजे? जीवाच्या कंठस्थ. इथं नाही, कीर्तनात बसल्यावर घरी काय चाललं, ऊन पडलं, मका सोडली असते, मका वाहिली असते, बांधली असते, हे विचार आल्यावर काहीच उपयोगाचं नाही. मनाचं गाढ करून कीर्तन ऐकलं पाहिजे. कीर म्हणजे अंधार, दाट, आणि तन म्हणजे गवत. आपल्यामध्ये जे दाट गवत विषयांचं लाभलेलं आहे ना, ते काढून टाकण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. कीर्तनाची रचना वैकुंठवासी स्वानंद सुख निवासी जोग महाराज. शतशा प्रणाम आहे त्या महात्म्याला, शतशा. अभ्यास करा माय बापा हो. अनंत कोटी उपकार आहे त्या जोग महाराजांच्या आपल्यावर. त्यांच्या संस्थेमध्ये शिकायला पैसे का नाही, शिकवणारा पैसे का? मग कीर्तनाचे का पैसे? का पैसे? हा देईल ते घ्या, बिचारा जे देतील ते घ्या. पण तिथं जर पैसा नाही, मग जे शिकवणारे आणि शिकणारे शिकून आल्यावर पैसे कमावतात, इथं व्यासपीठावर उभे राहतात आणि सुंदरसे गायन करतात, सुंदरसे वक्तृत्व करतात. ते भक्त आहेत का? मुद्द्यावर तिथंच आहे. ते भक्त आहेत का? जरी कीर्तन करीत असेल, जरी कथा करीत असेल, जरी प्रवचन करेल असेल, जरी सत्संग करत असेल, उत्तम गायन करत असेल, पण ते भक्त आहेत का? नाही. ते भक्त आहेत, पण ते पैशाचे भक्त. पैसा मारो परमेश्वर. इथं देव आणि भक्त यांच्यामध्ये काला होतो. आणि भक्त तो उत्तम भक्त, जो जगद्गुरु तुकाराम पावडे सांगितला तो भक्त पाहिजे.
कशा करता आपण जन्माला काय आला पण हे कळण्याकरता हा काल आहे. तरीच जन्मा यावे दास संसाराचे व्हावे. ज्यांना कळत नाही ते दिशे पाहतात. मला चुकीचं बोलायची सवय आहे, कारण ज्याला चुकीचं बोलत त्याला तुमच्या डोक्यामध्ये ते नेमकं घुसलं. जन्माला येण्याची फलश्रुती काय? देवाची भक्ती करणं. देवाची भक्ती करणे. भक्ती करायचं म्हणजे काय करायचं? समरस व्हायचं, तद्रूप व्हायचं. आपला जो परमात्मा आहे तो परमपिता परमेश्वर, त्याच्याशी तातम्य साधायचंय, एकरूप व्हायचंय, तद्रूप व्हायचंय, तन्मयता साधायची, समरस व्हायचंय. जसं एखाद्या बाटलीमध्ये पाणी, त्याच्यामध्ये पुन्हा एक लोटाभर पाणी टाकलं तर बाटलीतलं पहिलं पाणी कोणतं आणि नंतर लोटाभर पाणी टाकलं ते कोणतं हे जसं ओळखणं अशक्य आहे, तसं जीवा शिवाची जडली समाधी, विटला प्रपंच तुटले उपाधी, शुद्धश्वर गर्जते वेदचारी, तुझवीन शंभो मज कोण तारे. जीवाचं हित करणारा कोण आहे तर तो परमेश्वर आहे. त्याच्याकरता जागा राहिलं पाहिजे. आपली हिता असे हिता असेच जागता, धन्य माता पिता तयाचे, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक म्हणजे आनंद वाटे देवाला. देवाला आनंद वाटेल अशी भक्ती केली पाहिजे. आपल्या सवडीचा परमार्थ नको, आपल्याच आवडीचं नको, आपल्या आवडीचा स्वयंपाक नको. जावई आला ना तर जावयाच्या आवडीचा स्वयंपाक करावा लागेल का आपल्या आवडीचं नाही ना. आपल्या आवडीचा केलं पाहिजे. आपला सवडीचा परमार्थ येईल, आपल्या आवडीनुसार आपण परमार्थ करतो. नाही तसं नाही. देवाशी तादाम्य साधताना चित्त आणि चैतन्याचा खेळ झाला पाहिजे. चित्त चैतन्य एकत्र होणं म्हणजे काल आहे. आपलं चित्त चैतन्य अशी तद्रूप झालं पाहिजे. त्याला म्हणायचे काला. निश्चित अभंग म्हणणं किंवा निश्चित कीर्तन करणं, प्रवचन करणं, सत्संग करणं म्हणजे कीर्तन नाही. आणखी एक मुद्दा आहे, कीर्तन करणं म्हणजेही परमार्थ नाही आणि कीर्तन ऐकणं म्हणजेही परमार्थ नाही. कीर्तनकारही देवाचा भक्त नाही आणि कीर्तन ऐकणारही देवाचे भक्त नाही. कसं काय? पुढचं ऐका, पुढचं वर्म गोड. कीर्तन जगणारा आणि कीर्तन जगून त्याप्रमाणे तसं आचरण करून वागणारा तो कीर्तनकार खरा आणि तेच श्रोते खरे. आणि कीर्तन काय ऐकायचं? माझ्या हिता करता ऐकायचं. ब्रह्मभूत काया आपण तर काही सांगत हो, वेळ कमी राहतो आपल्याकडे शेवट सांगायला. कारण कीर्तनकार किती भरी असला तर त्याला बंधन येईल. 4 कीर्तन जे आहेत ह्या सप्ततले ते बांधलेले. पहिलं कीर्तन नामपर बोललं पाहिजे, दुसरं संतपर बोललं पाहिजे, आजच्या जागरणाचं मागणीपर बोललं पाहिजे. आणि आज किती सांगता आलं तरी त्याने आज कृष्णावरच बोललं पाहिजे. पण थोडंसं सांगतो पुढे चालतो, कृष्णाकडे येतो.
मायबापा आपण पंढरपूरला जातो, सगळेच आपण देवाचे भक्त आहोत, सगळेच पंढरपूरला जातो. गेल्यानंतर आपण दर्शन करतो व प्रदर्शन करतो हाच प्रश्न आहे. बरं आपण सगळेच पंढरपूरला जातो का नाही? जातो, बहुशी जातो आपण. पण देवावर प्रेम म्हणून जातो आहे का नाही? देवावर पण किती प्रेम, किती प्रेम, किती प्रेम, किती किती प्रेम. मग आपलं सगळ्यांचं देवावर प्रेम आहे आणि देव सगळ्यांचा सांभाळणार आहे, तर मोबाईल घरी पाहिजे का संग? विठाला विठाला सांगा ना माय बापा हो, जर आपण एवढे 15 दिवस पाय थोडे पंढरपूरला जातो, मोबाईल संघ घेऊन जातो, तर आपला देवावर विश्वास आहे, देवावर प्रेम आहे. मी तुझ्या नावानं निघलो देवा. जशी स्त्री एकदा कुंकू लावलं का नवऱ्याला सर्व जीवन समर्पित करतं, तसं वारकरी संप्रदायातला नाही कोणत्याही देवाचा भक्त असू द्या, त्यांना देवाचा टिळा लावल्यावर आपलं पालन पोषण करणार तो परमेश्वर आहे, असे विचार ठेवून आपण पंढरपूरला जातो का? नाही जात ना. मग आपण भक्त आहे का? मी तिथंच आहे, पहिल्याच चरणावर आहे, पुढे जा सरकणार नाही इकडे तिकडे. मग आपण देवाचे भक्त आहेत का? नाही ना. मग झालो पाहिजे का नाही? कीर्तन काय ऐकायचं नसेल तर आपण त्या लेवलला आलो पाहिजे. कारण दुर्लभ मनुष्य देव दैना क्षण मंगुरा तत्रापि देह दुर्लभ झाला, टाळी वाजायला पैसे लागत नाही, त्याचे फायदे. पण शेवट सांगायला वेळ मिळला तर मग श्लोक अर्धा राहिला होता. दुर्लभ मनुष्य देव देईन क्षण मंगुरा तत्व वैकुंठम प्रिय दर्शना. सगळे माणसं आहेतच, पण सगळे माणसं आहेतच हा प्रश्न आहे. जर माणसं असले आपण तर भगवंताचं काय केलं पाहिजे? भजन पूजन यजन अजन दान धर्म सत्कर्म सदाचार हे केलं पाहिजे. आपण हिंदू धर्माचे पाईक आहोत, तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत माय बापा हो. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार काढून दिली ते आई जगदंबे, पण आई जगदंबेचा आवेशच नाही. आई जगदंबेचा, आई जगदंबेचा काही विचार करायचा नाही. कारण पाण्याचा बुडबुड आहे, कधी फुटल भरोसा नाही. पण हा आनंद घ्यायचा. हा काय घ्यायचा? आनंद. अरे देव सुद्धा आहे पण संतांकडे, कारण सुख कोणाकडे आहे? संतांकडे आहे ना. या सुखा आनंदे देव वेदावता, या सुखा आनंदे देव वेदावता. Oh
कधी संतांकडे ती भक्ती म्हणून देव आणि भक्त दोन्ही काय करतात तर जीव आणि शिव तद्रूप करतात, एकरूप करतात आणि त्याचा जो आनंद आहे, आनंद नाही परमानंद प्राप्त होतो देवा. ज्यावेळी आम्ही रात्री एकटीच असतो ना त्यावेळेला फार मोठा आनंद, करोडो रुपये अब्जाधीश रुपये कमवले तरी तो आनंद तुम्हाला मिळणार नाही. देवाच्या भक्तीचा आनंद काही और आहे माय बापा. अरे आमचे नामदेव महाराज कीर्तन करायचे तर देव सुद्धा नाचायचे. नामदेव कीर्तन संतांनी काला केला माय बापा. याला काला म्हणायचं आहे. हा लौकिक कला आहे. दही आणि त्याच्यामध्ये लाया हा लौकिक कला आहे. त्याला अनन्य शब्दाचं महत्व आहे. त्याचं वैशिष्ट्य सांगताय. दहीच का त्याच्यामध्ये लायाच का हे का टाकायचं याचं सांगायला वेळ नाही, पुढे पाहू. पण मला ते सांगायचं पहिले जन्माला सांगायचं का देव आणि भक्त असल्याशिवाय काला होत नाही आणि भक्त ते पाहिजे. जगद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज असू द्या, नंतर एकनाथ महाराज असू द्या, जगद्गुरु तुकाराम बाबा असू द्या, या संतांनी काय केला काला केला आणि आपण कालवा कालवी केलं. आज कीर्तनात सुद्धा कालवा काली, भजनात सुद्धा महाराज भजनात सुद्धा पाठते. आमच्या गावात 2-3 पाठते. त्याला भजन शब्दाचा अर्थच कळला नाही. भज म्हणजे सेवा, न म्हणजे नामस्मरण. नामस्मरण रूपी केलेली सेवा त्याचं नाव आहे भजन. पण आता पार्ट्या तयार झाल्यात, पार्ट्या. आणि आम्ही देवाचे भक्त आहे आणि याच्यामुळे समाज दिशाहीन झाला. कारण परमार्थ एक तर समाज करत नाही, केल्यानंतर आमच्यासारखी मंडळी जर नालायक निघली तर समाज परमार्थात येत नाही. म्हणून आमच्यासारख्या नालायकाला इथं उभं करू नका, ही तुम्हाला विनंती. करूच नका. किती वेदवान असं शास्त्र 18 पुराण जरी त्याचा पाठ असेल पण त्याच्यामध्ये द्वैत असेल तर अशा कीर्तनकाराची ही जागा नाही. कारण ही नारदाची जागा आहे. नारदाची पवित्र पावन अशा जागेवर आपल्याला फक्त भक्ती सांगता आली पाहिजे आणि भक्ती आमच्या संतांनी केली. आणि म्हणून देवाचे भक्त कोण येतात ते संत आहे. मग संत त्याची देव आणि देवतेची संत निमित्त मात्र त्या प्रतिमा आहे, निमित्त आहे. 1 रुपयाचं नाणं इकडून पाहिलं तरी चालतं, तिकडून पाहिलं तरी चालतं. तसं संत आणि देव एकत्र. देव भक्त दोन्ही तसं आपलं मन. आणि एक बरोबर सांगतो तेव्हा श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे. अन्न ब्रह्म महम ब्रह्म साधीचे गोय वर्म अशिन्य कर्म वृथा ब्रह्म वाढविते. मुद्दामून तुम्ही माझ्या जातीचे, माझ्या संप्रदायाचे, माझ्या पंथातले आणि माझेच तुम्ही असल्या कारणाने या श्लोकाचा अर्थ 1 मिनिटामध्ये सांगतो माय बापा. हो, आपण भक्तीमध्ये गायक मंडळी असू द्या, कीर्तनकार असू द्या, वादक असू द्या, माळकरी मंडळी असू द्या, आपल्या शरीरामध्ये सात्विक गुण तयार होत नाही. सात्विक रजगुण तयार होतो. याला कारण आपलं अन्न राजस आहे. आपण राजस अन्न खातो आणि त्याच्यामुळे आपण भक्ती मार्गामध्ये पुढं येत नाही किंवा देवाचे आपण अनन्य शरण भक्त होत नाही. त्याला कारण काय तर अन्न. जैसा खाएगा अन्न वैसा खावे अन्न.
पेग पाणी वैशी बनी की वाणी. आता मला एक सांगा माय बापा, गोकुळामध्ये जेवढे गोपाल होते गोपिका होत्या त्यांनी किती मांस खाल्लं? बोकड्याचं कोंबड्याचं म्हणा काय असेल ते किती खाल्लं का? नाही. बरं थोडा आणखी बाजूला आहे, मांस नाही खाल्लं. किती दारू पिले गोपाल? पिले नाही पिले. बरं तंबाखू किती खाल्ल्या? नाही. बिड्या किती पिले? गोकुळचं सांगतो मी, कृष्णावरच चाललोय बरोबर आणि भक्तावर बरोबर पहिल्या चरणावर चाललो नाही. दारू पिले का? नाही. मांस खाल्लं का? नाही. बिड्या पिले का? नाही. तंबाखू खाल्ले का? नाही. सिगरेट पिले का? नाही. गांजा पिले का? नाही. अरे आमचे तर आकड्यात तुम्हाला काय सांगू, तुम्हाला माहित नसेल सांगतो. मला 25 लाख साधू आपल्याकडे भारतामध्ये. 25 लाख आणि आपल्या भारतात खेडे किती? 12 लाख. एक एक साधू एक एक खेडा गेला तरी गावाचं आपल्या राष्ट्राचं नवे नवे देशाचं गोकुळ तयार होईल. पण गांजा पिता चाललं त्याचं का? मला गोकुळ सांगायचं, भक्त सांगायचं, पहिलं चरण सांगायचंय. मग मला सांग, अरे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा बहुवंशी मंडळी इथं बसले सुद्धा असेल तर त्यांच्याही करता सांगतो. माय बापा आपण काय किती गोड भगवंताचं भजन करतो नाही का, देवाचं नाव घेतो. जर बरं ते वर्ण फार गोड आहे. आपण भेटायला कोणाला जातो? पांडुरंगाला. आणि भजन कोणाचं करतो? संतांचं. भजन कोणाचं करतो? ज्ञानोबा तुकाराम मग मला सांगा, ज्या मुखानं देवाचं नाम घेतो त्या मुखानं तंबाखू खाल्ली तर पाप पुण्य? पाप ना. मग आता जे लोक आज इथं तंबाखू खाणारे असतील त्यांनी आई जगदंबेच्या पुढे होम चालू आहे, त्या होमामध्ये तिला आहुती द्या. तो देवीला बळी ठरेल आणि तुमचं कल्याण होईल. होय तरी हा काल आहे. हा काय काल आहे? का आला हे कळण्याकरता हे काल आहे. त्याच्याकरताच कीर्तन आहे. तुम्हाला बदल घडला पाहिजे. बिड्या पेत असेल त्यांनी सुद्धा समर्पित करायचं. त्याला पण एक सांगतो, मला माहिती ती तलप आहे. ती तलप तर काय करा, लवंगा धरा हातामध्ये. लवंगा ज्या वेळेला ध्यान येईल बिडे प्यायचं, लवंग टाकायचे, तंबाखू खायचं ध्यान येईल तेव्हा त्यांनी. नाही तर त्या आई जगदंबेची कॅश चालू आहे. आई जगदंबा पाहते आज. ज्यांनी त्याची होळी केली नाही त्याचं टिंब होईल. मी शाप देत नाही. विठाला आपल्याला भक्त व्हायचंय, भगवंताचं भक्त व्हायचं असेल तर निर्लेप राहिले पाहिजे, निरामय जीवन राहिले पाहिजे. आणि आपलं शरीर पवित्र पाहिजे, मन पवित्र पाहिजे, बुद्धी पवित्र पाहिजे, मुख पवित्र पाहिजे. ज्या अरे कोयडर हिरा देवाचं नाम आहे बापा हो. अरे ज्या वेळेला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीला आपण जातो त्यावेळेला वैदिक मंडळीला काही शोध लावला. अगोदर आजारी असणारी मंडळी, वयोवृद्ध मंडळी की एवढे किलोमीटर 300-400 किलोमीटर चालतात कसं? आणि मग त्यांनी शोध लावला की देवाच्या नावातच एवढी ताकद आहे का, त्या ताकदीनं तो पंढरपूरला पोहोचतो. माय बापा हो, एवढी ताकद एवढी शक्ती आहे नामामध्ये. आणि एवढं नाम घेत असताना आपण तंबाखू बिड्या सिगरेट गांजा पित असेल. बरं तसे नाही पित तुम्ही, समजा एवढे शोक नाही केले, बंधारे कोरले तर होईल का काला? होईल का भक्त? आपण दुसऱ्याचं लुटलं तर, लोबाडलं तर, डांबरं खाल्लं तर, शिवीन खाल्लं तर, आणि आता येणारा निधी खाल्ला तर हो का देवाचे भक्त? अरे तो देव आहे ना, तो मन कवडा तो सगळं पाहतो. आपला काला होणार नाही, आपण भक्त होणार नाही. म्हणून कोणाच्या गावाचा भावाचा देवाचा खाऊ नका, तो काला होणार नाही. कालवा काली होईल आणि मग नरकाला जावं लागेल. आयुष्या कनवळ्याच्या जाती करीती लाभाविना प्रेती काही लाभ नाही. संत सांगती ऐकत नाही, ऐकती इंद्रियाचं ऐकल्यावर आपण देवाचं भक्त होणार नाही. आणि देवाचं भक्त झाल्यानंतर भक्तीमध्ये जो आनंद येतो त्याचं वर्णन पहिल्या चरणामध्ये. देव भक्त दोन्ही करी देव भक्त दोन्ही
आयुष्यामध्ये काला होतो आणि त्याचा सुखाला आनंद एवढा मोठा एवढा आनंद प्राप्त होतो का ते पैशानं म्हणा किंवा अन्य प्रकारे ते सुख घेता येत नाही. घेता येतं का नाही. आणि हे सगळं भगवंताचं नाम घेण्याकरता सुद्धा पूर्वजन्मीचं काहीतरी पाहिजे. मागच्या जन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केलं तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मग मागच्या जन्मी ज्याने काही चांगली कर्म केले ते इथं आले. मग आता आपण चांगले कर्म केल्यावर पुन्हा आपण इथं येऊ का वाईट कर्म केल्यावर? दुसऱ्याला लुपटल्यावर चोऱ्या केल्यावर भांडगिरी केली लबाडी केली तर देवाच्या सहवासात येता येईल नाही. चोरला इथं बसता येईल का? नाही. पण आपण आतले चोर आहे, बाहेरचे चोर ते. आतला अंतरंगातला चोरीचा भाव येतो निर्माण केला पाहिजे. धन्य भाग्य त्यांचे. कोणाचे? गोकुळजनाचे. मग मागच्या जन्मी सुद्धा जेवढे गोपिका झाले यांनी मागच्या जन्मी राम अवतारामध्ये सुद्धा त्रेतायुगामध्ये सुद्धा गिरी कंदरामध्ये जाऊन हजारो लाख वर्ष तपसाधना केली. केवळ माऊलीच प्रमाणे तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त तर आपल्याशिवाय काही मिळत नाही देव. म्हणून जन्मोजन्मीची शिदरी आपण इथं आलो बरोबर आहे. पण आता इथून आल्यानंतर खालच्या वर्गात जायचं व वरच्या वर्गात जायचं हे कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे. मग इथं काय केलं पाहिजे? भगवंताशी समरस राहिलं पाहिजे. देव आहेच का? एवढ्या पब्लिकला सांगतो देव आहेच. ज्याला पाहायचं असेल हा देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे का मूर्ती आहे? काय रेणुका आईची मूर्ती आहे का प्रत्यक्ष रेणुका आई आहे? काय आई जगदंबा रेणुका माता प्रत्यक्ष आई इथं आहे. जर इथं आमची आई प्रत्यक्ष आहे तर गडावर येताना तंबाखूच्या पुढे आल्या पाहिजे का गेल्या पाहिजे? माझी माय पाहिजे ना, बिड्याचे बंडल पाहिजे ना. म्हणजे जर तुम्ही ते सगळं घेऊन आले तर माझी माईला आहे का? नाही याचा अर्थ होईल. मग याचा अर्थ असाच होतो की आई इथं आल्यानंतर पाप का पुण्य? पाप. पुण्य का पाप? पाप. मग इथं मला ह्या दुसऱ्या चरणात सांगा धन्य भाग्य त्यांचे. कोणाचे? गोकुळजनाचे. गोकुळजनांचं भाग्य कशामुळं? कारण देवाची सलगी मिळाली, देवाचं प्रेम मिळालं, आपुलकी मिळाली. नुसतं तेवढंही मिळालं नाही तर आणखी काय मिळालं? भगवान शिव सुद्धा ते बालरूप ते गोपाल पाहण्याकरता ते भगवंताचा अवतार आविष्कार पाहण्याकरता भगवान शिव सुद्धा तिथं आले. त्याचं वर्णन दुसऱ्या चरणात. Oh
जणांचं भाग्यवान आहे, ते पुण्यवान आहे. आपण सुद्धा भाग्यवान पुण्यवान आहे म्हणून तर इथं आलो. पण आपल्या ताटामध्ये सगळे पदार्थ वाढलेले आणि वाढलेले असून जर जेवत नसेल त्याला भाग्यवान म्हणलं जाईल का? करंट तसं इथं देव आहे, आपण आहे, आणि देवाची उच्च प्रतीची भक्ती करत नसेल तर आपण भाग्यवान का करंट आहे? हो, भाग्यवान आहे आपण. भाग्यवंताचं आपल्याला भान पाहिजे, आपण बेभान झालं नाही पाहिजे. एक प्रसंग जगद्गुरु जनार्दन स्वामीचं मला आठवलं म्हणतो, सांगतो भाग्य करता सांगतो देवा. काय जातीगावच्या डोंगरात सद्गुरु जनार्दन स्वामी होते. नांदगावच्या वगैरे सगळी मंडळी भाग्याबद्दल तुम्हाला सांगायचं, देव आहे ह्याच्याबद्दल सांगायचंय. आणि देव असल्यानंतर देवाकडे गेल्यानंतर आपण कसं राहिलं पाहिजे? जसे गोपाळ देवाला चिटकून राहिले नाही का, आणि चिटकून नसते राहिले तर बरं, जेवढे जेवढे नाव आहेत त्या भागवतामध्ये त्याच्या विपरीत बाकीचे लोक राहिले नाहीत का? राहिले. त्यांचीच नाव का आली? कारण खुट्याजवळ जेवढे होते ना तेवढेच तरले. ज्यांनी खुटा सोडला ते भरडले जातात का नाही? म्हणून खोटा सोडायचा नाही, खोटा सोडला गेला. आणि महिला मंडळी काय पुरुष मंडळी आणि चालते जातीगावचं उंच डोंगर येते, बाबाजी जनार्दन स्वामी तिथं होते. आणि मध्ये काही चोर आले. चोरांनी त्या महिला मंडळाच्या सगळ्या अंगाचे दागदागिने सगळं काढून घेतले, पळून गेले. आता यांना काय भान आला? बाबाजी 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 बाबाजी. ते चोर जसे वर जाऊ लागले तसे तसे काय व्हायचे? ते चांगले त्यांना दिसायचं, वर जायला लागला डोंगरावर. पण खाली जायला लागले का ते आंधळे व्हायचे. खाली जायला लागल्यावर आंधळे व्हायचे, वर जाऊ लागले का दिसायचं. असं करता करता भू वेळेवर गेला. ही मंडळी जनार्दन स्वामीच्या चरणावर गेली, साष्टांग दंडवत प्रणिपात नमस्कार केला. आणि मग त्यांची चेहरी पाहिलं. बाबाजी म्हणलं काय झालं? बाबाजी असं झालं. आणि तेवढ्यात ते चोर तिथं आले आणि बाबाजी क्षमा करा आम्हाला, आम्ही चोरी केली. म्हणजे काय झालं? खाली जायला लागलो का आंधळे होतो, खाली जायला लागल्यावर आंधळे होतो आणि वरती यायला लागल्यावर डोळे येतात. तसं आई जगदंबेच्या गडावर भावना ठेवून आले तर डोळे येतील. आंधळे सुद्धा चांगले होतील, पांगळे सुद्धा चांगले होतील. पण जर तुम्ही विषयाने बरबटले तर तुमचे डोळे चांगले सुद्धा. हा तुम्ही म्हणा विठ्ठला भगवंताच्या भक्तीचा तादात्म्य साधलं पाहिजे. आणि तो भगवान कृष्ण कन्हैया गोपाला मधुसूदन अनंतपरी ब्रह्मांड नायक माय बाप्पा. हो, गोपालांच्या बरोबर राहिलं तर गोपालांचं उष्ट माष्ट सुद्धा खाल्लं, एकदा खाल्लं नाही, दोनदा खाल्लं नाही. कारण मला पुढे भगवान कृष्णाच्या चरित्रावर जायचंय, त्याच्यामुळे हा अभंग या चरणाचा इथंच थोडा मधिरता सांगत पुढे सांगतो. कारण काय झालं, इतके वर्ष किती असं भगवान कृष्ण परमात्म्याचं काल मर्यादा होती ती 125 वर्ष होतं काल मर्यादा त्यांची. त्याच्यामध्ये अख्खं बालपण कुठं घातलं? गोपाळांमध्ये घातलं. जेवढं बालपण भगवंताच्या गोपालांमध्ये गेलं तेवढे दिवस देवानं त्यांचं उष्ट माष्ट खरकट सगळं खाल्लं, पण त्याला कधीच कंटाळा आला नाही. याचं वर्णन तिसऱ्या चरणामध्ये.
गोपीला गोपालांना अशी गुढी लागता एवढी भक्ती त्यांची वाढली का त्यांना तहानेचं भुकेचं झोपेचं काही कशाच वाटायचं नाही. नित्य नेवा आनंद त्यांना वाटत गेला. एवढी भक्ती त्याची तद्रूप झाली, तन्मय झालं. देव दिसला नाही तर तळमळ व्हायची. आणि अशी अवस्था जी झाली त्या गोपाल गोपी घ्यायचं त्याचं शेवटच्या वर्णामध्ये एका जनागरी असा ह्या अभंगाचा भावार्थ थोडक्या वेळामध्ये पाहिला. आता मात्र आपल्याला पुढे जायचंय. भगवान कृष्ण परमात्माचा जन्म झाला कुठे, कोणत्या गावात? तुम्ही नका बोलू कुठे झाला. अरे आपण हिंदू आहे, बऱ्याच वेळा मी कीर्तन मध्ये विचारतो कृष्ण कन्हैयाचा जन्म झाला त्या गावाचं नाव काय? हा तुम्ही नका ना बोलू थांबा. हा त्या आजीला सांगा, टाळी वाजवा त्या आजीला. अरे बऱ्याच आपण हिंदू म्हणून जर जन्माला आलो ना, अजून भगवान कन्हैया आपलं सर्वस्व आहे, त्याचा जन्म कोणत्या गावात झालं त्याचं नाव सांगता येत नसल तर आपण जगण्यापेक्षा मेलेले बरे नाहीत का? मी कडक बोलणार महाराज. कारण पैशाची अपेक्षा नाही, लाचारी पत्करायची, त्याच्यामुळे तुम्ही सुधारले पाहिजे. अरे मथुरामध्ये जन्म झाला आणि मथुरात तो जन्म झाला पण राजमहालात झाला. पण राजमहालाचा एका अंधाऱ्या कोठडीत जन्म झाला. कुठे झाला? कारण जन्म सांगायचा नाही आपल्याला. आज काय करायचंय, आज चरित्र पाहायचंय, त्याच्यामुळे तिकडे जायचं नाही. आणि वसुदेव आणि देवकी माता कारागृहामध्ये होते. पहिले 7 मुलं गेले. 6वी जी होती ती आई माता जगदंबा होती. ती जगदंबा भागवतात वर्णन आलेलं आहे. भगवान कन्हैयाने सांगितलं, विष्णूने सांगितलं, हे जगदंबा तू पुढे अनेक प्रकारचा अवतार आविष्कार घेशील. त्यावेळी तुला कोणी जगदंबा म्हणेल, कोणी तुला महालक्ष्मी म्हणाल, कोणी तुला तुळजा भवानी म्हणेल, कोणी तुला रेणुका मातेला, अनेक प्रकारचे अवतार त्याच जगदंबेने घेतलेले. मी प्रमाण देऊन सांगितलं भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे. दशम स्कंदामध्ये 10व्या स्कंदामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. हा पुराव्याने बोललं पाहिजे. व्यासपीठ ही मर्यादेची जागा आहे आणि म्हणून इथं प्रमाणासहित बोललं पाहिजे अन्य प्रकारे. आणि म्हणून त्या कारागृहामध्ये भगवान कृष्ण परमात्माचा अहोरात्र वसुदेव आणि देवकी काय होतंय, मागच्या जन्मी बहुपुण्य केलं होतं दोघांनी सुद्धा. जन्माचा काळ नाही, ते जन्म सांगायचा नाही म्हणून मागे जायचं नाही, पण अनंत जन्मीचं पुण्य केलं होतं. नवे हाडाचे काढ केले ते पूर्वजन्मामध्ये. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं, देवा तो आमच्या पोटी जन्माला आहे. मागण्याचंही ज्ञान पाहिजे. काय मागितलं? पोटी जन्माला आहे. आमचा मुलगा हो असं नाही म्हटल्या. काय म्हणलं? आमच्या पोटी जन्म. देव म्हणतात दोघांच्या पोटी. इकडं नंद बाबा आणि यशोदा मागच्या जन्मी 1000 वर्ष तपस्थापना केली. आणि त्यावेळेला म्हणे, देवा जन्माला ये पण आमचं बाळ म्हणून राहा. देव म्हणतात असतो. इकडं जन्माला आला आणि तिकडं वाढला. मग अशा प्रकारे भगवंताचा अवतार आविष्काराचा वेळ आल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा 8 वर्षाचे झाले. आणि देवकीने सांगितलं का, बाळा देवा परमेश्वरा
अरे मागच्या जन्मीचं मला आता स्मरण झालेलं आहे. मी देव नव्हतं मागितलं, बाळ रूप मागितलं होतं. आता बाळ हो, मग भगवंत बाळ रूपामध्ये आले, बारीक झाले आणि बाळ झाल्याबरोबर मग आता देवकीला आणि वसुदेवला चिंता पडली. मागचे 7 मारलेले कंसानं आता याला सुद्धा मारतील, काय करावं म्हणून दोघा आई वडील चिंता करू लागले. आणि चिंता करू लागल्यावर मग देवानं सांगितलं, आता मला मग वसुदेवानं एक फळाची टोपली होती, त्या टोपलीमध्ये आपल्या अंगावरचा अचला टाकला, वस्त्र टाकलं, त्याच्यावर भगवान कृष्ण परमात्माला ठेवलं. देवाला डोक्यावर घेतल्याशिवाय काला होत नाही. देवाला पुढे घ्यावं लागत, डोक्यावर घ्यावं लागत आणि सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. माय बापानं सर्वस्वाचा त्याग केला तेव्हा देव जन्माला आले. आणि मग पाठीमध्ये घेतलं. तो महिना कोणता होता? श्रावण महिना, तिथी अष्टमी. आणि अष्टमीच्या रात्री देवाला घेऊन वसुदेव चालले. धो 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 पाऊस पडतोय, यमुनाला पूर आलेला आहे. आणि आता वसुदेव बेभान झालेले, कारण भक्तीची अवस्था तशी. त्या बेभान अवस्थेमध्ये वसुदेव देवाला घेऊन चाललेले. देव ज्याच्याकडे येतो ना त्याच्या मनाची अवस्था बेभान होती. आणि बेभान अवस्था झाली नाही तर समजायचं आपल्याकडे देव आलाच नाही. आणि वसुदेव चालू लागले. यमुनाला पूर आलेला आहे आणि मध्ये घुसले. इथपर्यंत पाणी आलं, इथपर्यंत आलं, खांद्याला लागलं, वठाला लागलं. आणि मग कन्हैया चिंता करू लागले, अरे आता माझ्या वडिलांच्या नाही पप्पाच्या, पप्पा म्हणजे कुत्र्याचं पिल्लू आणि मम्मी म्हणजे मुर्दा, विठाला आणि मग देवानी पाहिलं. आता मग यमुनेला खडण झाले. यमुने काय गोड आहे सांगा मला. प्रमाण योग्य काय कधी कधी प्रमाण चुकीचं दिलं का औषध निघून जातात. म्हणून तुम्हाला सगळं टाळी वाजून एकदा तुम्ही. आणि यमुनेमध्ये घुसल्यानंतर देव कृष्णाने सांगितलं, यमुने गपचित बस, पुढे चालले. म्हणजे देवाचं असं नाही, माझा काहीच दोष नाही, मला दर्शन पाहिजे ना. दर्शन घेण्याकरता माझा जीव कासा विसर देवा. आणि म्हणून तुला विनंती करते, दर्शन दे रे भगवंता, दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. दर्शन दे रे
अंगठा खाली केला, त्याबरोबर यमुनाबाईनं भगवान कन्हैयाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर सुद्धा यमुनाबाई आणखी वर चालल्यावर पुन्हा कन्हैयाने खचवलं. अगं यमुने चाललं काय, माझ्या पिताजींच्या आता तोंडात नाकात पाणी जाईल काय चाललं देवा. तुझ्या चरणाचं दर्शन झालं, पण तुझं अजून सुंदर रूप पाहिलं नाही. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटेवरी ठेवलिया. तुझं सुंदर रूप पाहू दे ना. मग देवानं अलगद अशी वर मान केली. यमुनाबाईंना दर्शन घेतलं आणि दोन्ही बाजूला यमुनाईचं माईचं पात्र झालं, पाणी झालं. आणि वसुदेव निघून गेले गोकुळामध्ये. आणि गोकुळामध्ये गेल्यावर भगवंताला कुठं ठेवलं, यशोदाबाईचा फार वेळ झाल्यामुळे फार विस्तृत सांगितलंय. आणि यशोदाबाईच्या बरोबर झोपेला असताना तिथं ठेवून दिलं. आणि वसुदेव पुन्हा परत आले. आल्यानंतर सकाळचं ब्रह्ममुहूर्त झालं. ब्रह्ममुहूर्ताचं पहाटचे 8 वाजले. नाही का पहिले लोक ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि ब्रह्ममुहूर्तावर उठले. आणि दास दाशी आता पाहू लागल्या की आता आपल्या यशोदाबाईला स्नान घालायला गेले पाणी वगैरे म्हणून यशोदाबाईच्या रूम मध्ये गेल्या. तर त्यांनी ते बाळ पाहिलं आणि जशी धावत सुटली, धावत धावत गेले. हो नंद बाबा नंद म्हणती गवन म्हणती गौरवला पुत्र पुत्र झाला. एक वाटी सुंद बडे, एक धावी एकी पुढे, अशा प्रकारचा गलबला झाला. आणि मग नंद बाबाने त्या दाशीला वगैरे आपल्या हार वगैरे काढून दिले तिला. आणि मग सगळे नगरावर सगळे असं मोठे आवाज दिले. नंद बाबा को पुत्र हुआ, नंद बाबा का पुत्र हुआ है. अरे हाथी बेशक पेड़े बाटो आनंद उत्सव साजरा करो. आनंद भयो. जय कन्हैया लाल आणि मग हळूहळू काला पर्वत आहे भगवान कृष्ण कन्हैया. आणि त्याच्या अगोदर एकाचा जन्म झाला होता, त्याचं बहुंश लोक वर्णन करत नाही. तो शेषाचा अवतार असणारा तो नंदबाबाच्या घरी त्याचा जन्म झाला होता. तो रोहिणीच्या गर्भातून झाला होता, त्याचं आकर्षण झालं होतं वगैरे वगैरे. आणि तिथे बलराम दादाचा सुद्धा जन्म झाला होता. मी माझ्या लहानपणापासून बहुतेक कीर्तन ऐकत आलो, पण बलराम दादाचा कोणी उल्लेखच करत नाही. आता मोठा भाऊ आहे ना, त्याचा उल्लेख केला पाहिजे. मग बलराम दादाचा जन्म झाला होता. आणि अशा प्रकारे हळूहळू भगवान कृष्ण कन्हैया असे थोडे 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 वाढू लागले. आणि वाढू लागल्यानंतर एक दिवस यशोदा मैया ती आपलं घुसळण करायला लागली ताकाचं. कशा करता? लोणी काढायचं. आता पिक्चर मध्येच पाहायचं, आता काळ राहिला नाही तो. काही लोकांना तर आता त्याच्या पेपर द्यावा लागते. घुसळण कशाला म्हणायचं, मंथन कशाला म्हणायचं, हा पुढे शाळेत शिकवावं लागलं. असं घुसळण करत यशोदा माई. आणि त्यावेळेलाच भगवान कन्हैया गायकवाड सावधरात. आणि त्याच वेळेला गोपाळ कृष्ण कन्हैया हळूहळू रांगत यायला लागले. पण कसे?
यशोदामाईची तर कुसळण करत तिथलं लोणी काढलं आणि यशोदामाईच्या अंगाला लावलं आणि स्वतः खाता सगळा सगळं तोंड भरून घेतलं. असा आणखी थोडा कण्या मोठा झाला आणि यशोदामाईना एका मडक्यामध्ये लोणी ठेवलं होतं आणि लोणी त्याने खाल्लं. लोणी खाल्लं. यशोदामाई मध्ये पाहायला गेले लोणी कोणी खाल्लं, लोणी कोणी खाल्लं. कन्हैया काही कबूल होईना. मग बलराम दादाला विचार, बलराम दादा लोणी खाल्लं का? बलराम दादा म्हणला मी नाही खाल्लं. मग पुन्हा आली कन्हैयाकडून. कन्हैयाच्या दोन्ही हात धरलं आणि विचारलं, कन्हैया माखन खायो का? कन्हैया म्हणला, आई गाई नाही खाल्ली मैंने माखन खायो मैंने नहीं माखन चतुराचा शिरोमणी खरंही बोलला नाही खोटंही बोलला नाही. मैया बोरी मै नाही मैया बोरी मै नाही माखन खायो. अर्थ पण किती गोड होतो. मैया बोरी मै नाही माखन खायो. मैया बोरी मै नाही माखन खायो. दोन्ही अर्थ सांगितले. चतुर येतो कृष्ण कन्हैया. त्यांनी सांगितलं मैया मोरी मैने ही माखन खायो आणि मैया मोरी मै नाही माखन खायो. मैया मोरी मै नाही माखन खायो. आणखी भगवान कृष्ण कन्हैया थोडे मोठे होऊ लागले आणि मग आपल्या अंगणामध्ये खेळायला गेले. अनेक सवंगडी गवळी सगळे बसले आणि खेळता 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 काय केलं कन्हैयानं काय केलं आपली माती खाल्ली आणि बलराम दादा सांगायला गेला मैया 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 बलराम दादा आतमध्ये पाहिलं तर अख्खं ब्रह्मांड यशोदामाईला दिसलं आणि मग भ्रमित झाली यशोदामाई. अरे बापरे, अरे हा तर कोणीतरी वेगळाच आहे, देवाचे ईश्वर आहे, परमात्मा आहे, सगळं विश्व त्याच्या मुखामध्ये. ते पाहिलं. असं करता करता आणखी थोडीशी मोठी झाली देव आणि मग देवानी पाहिलं का आता आपण इथं आपल्या राजवाड्यात खेळण्यापेक्षा थोडं बाहेर खेळलं पाहिजे म्हणून बाहेर गेले बलराम दादानी ते. आणि पाहिलं अनेक सवंगडी होते. त्याच्यामध्ये पेंढ्या होता, सुदामा होत्या, बोबड्या होता, लंगड्या होता, मधुसूदन होता. अनेक प्रकारचे ते सवंगडी पाहिले पण ते असे उदबत्तीचे भाऊ होते माझ्यासारखे पारे. देव म्हणलं इकडे या सगळे, इकडे 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 या सगळे. माझ्या संग या. आणि खरे देवाच्या मागे गेल्यावर ना पोट भर मिळतं माय बापावर. काही काळ परीक्षा करावी लागते. आम्ही संन्यास घेतला, सर्व त्याग केला, घरी काहीच नव्हतं, हातामध्ये काहीच नव्हतं, सर्व सोडून निघालो होतो. काय खावा याचा प्रश्न होता, पुढे राहावं याचा प्रश्न होता, कोणत्या आश्रमात थांबू हा प्रश्न आहे. देवाच्या मागे लागलं ना देव पोटभर देतो. पण आपली गंमत अशी आपण भाकरीच्या मागे धावतो पण भाकर देणाऱ्याच्या मागे धावत नाही म्हणून आपल्याला दुःख आहे माय बापा.
सुख पाहिजे ना तर देवाकडे या. सर्व सुखाचे आगर म्हणे न राहणारी सर्व सुखाचा आगर त्याच्याकडे. पण त्याच्याकरता नाथ तसं पाहिजे, प्रेम तसा पाहिजे, आपुलकी पाहिजे, जिव्हाळा पाहिजे, कणवळा पाहिजे, आर्द्रता पाहिजे, स्नेहांकित भाव पाहिजे, मातृत्वाचा भाव पाहिजे, पितृत्वाचा भाव आहे, सख्यत्वाचा भाव पाहिजे. देव माझा ही भूमिका अंतरंगामध्ये पाहिजे. तेव्हा त्याची अनुभूती येते. विठ्ठल आता आपला धंदा सुरू करायचा ना. धंदा देवा कोणता? अरे तुम्ही एवढे बारीक राहिलेत ना. आता कशा करता राहिलेत? म्हणजे देवा हे सगळं गोकुळ आता दूध दही तुप कुठं जात? मथुरेला जातात तिकडं. आणि म्हणून आम्हाला खायला काही भेटत नाही. आणि तेवढ्या करता आम्ही आता येत आलो. आमदार साहेबांनी विठाला आमदार साहेब नेमके पाण्याला आले. त्याच्याबद्दल धन्यवाद. अशा प्रकारे भगवंताने ह्याला एवढे बारीक राहिले. याचा कर्ज काय तर म्हणले आमचं सगळं दूध तू कुठे जातं म्हणले? मथुरेला जातं म्हणले. मग आता तो मला म्हणले नाही. मग त्याच्याकरता आता आपण काय करा म्हणले? चोऱ्या करायला सुरुवात करू. म्हणे जरा चोऱ्या. मग तसं नाही जाता यायचं ना बाबा. चोऱ्या करायला करता आपलं साहित्य पाहिजे ना. काय काय पाहिजे साहित्य? मग म्हणजे दोरी पाहिजे, सरडी पाहिजे, कंचक पाहिजे, बोट्या पाहिजे. हे सगळं घेऊन जायचं म्हणले आपल्याला. आणि मग तेव्हा चोरी करता येईल आपल्याला. मग अशा प्रकारे चोरी करायला लागल्या. अशा चोऱ्या करता 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 आखा गोकुळ वैतागलं. आणि मग एक दिवस यशोदा माईकडे आखं गोकुळ आलं. गोकुळ आले. गोकुळातला काय गोपिका म्हणल्या, हे यशोदा कृष्णा आम्ही गोकुळी राहावे का जावे सांग ना. दुसऱ्या दिवशी सकाळी यशोदामाई उठल्या. कन्हैयाला धरलं. हातामध्ये काठी घेतली आणि सांगितलं आता खोड्या करू नको. अरे तुम्ही काय घेऊन तुला एवढं सांगून ऐकत नाही. सगळं मला कंटाळा आला. सगळ्या गोपिका गोपाला मला असं येड्यात काढलेलंय. आणि 2 सपाटे ठेवून दिले कन्हैयाच्या. आणि मग कन्हैया रडायला लागला. आणि रडायला असा लागला, फुंदू फुंदू रडायला लागला. आणि फुंदू फुंदू रडता रडता अनेक वेळाचं यशोदाने समजवलं, पण तो काय उगा राही ना. माझी बाळता
लावले सांगितलं बाबा हो आता आपल्याकडं 9 लाख गायी आहे गोकुळातल्या सगळ्या गायी गोपाळ तुम्ही आता गोकुळात थांबायचं नाही अरे तुम्ही काय घेऊन आता लेबोरून नाही पण वेळ संपल्यावर सांगता येत नाही वेळ कंप्लीट पडला आपल्याला आणि मग गोपाळ साहेब गेले गोकुळावरून मग सगळे गाई घेऊन गेले गाई चालले वगैरे वगैरे त्याच्यामध्ये एक गाय ह्या किती याच्या 9 लाख आणि 8 गोकुळच्या कल्पना वाटते का तुम्हाला सांगायला वेळ नाही पण मी सिद्ध करून देईल तेवढे होते का नाही पण वेळ नाही आपल्याला सांगायला पण अशा प्रकारे सगळे गाय घेऊन गेल्या आणि दुपारच्या वेळेला मग काय झालं म्हणजे आता जेवायचा वेळ झाला आणि सगळ्या गायी वळून आहे पेंद्या सुद्धा मा बोबड्या तेवढ्या गायी वळून आणणार आहे यमुनाच्या काठावर आपल्याला आता खाला करायचा आहे सगळ्या गायी वळून आणल्या एक गाय राहिली ना ती कोणालाच वळना पेंढ्याला बी सुद्धा भोबड्याला बी लंगड्याला बी आखे वळीदा पण त्यांना वळीना सगळे सगळ्यांना कन्हैया कन्हैया अरे एक गाय वळली जात नाही रे कोणती म्हणजे तिचं नाव काढलं मणिरी गाय आणि म्हणून गोकुळचा कारण एखादी गवळण झाल्यावर बरं वाटत म्हणून एक थोडासा प्रसंग वाढवतो आणि मग बहु दिवस झाल्यानंतर इकडे गोपिका यांना कावर झाला देव दिसला नाही आणि तेवढ्यात एक गोपिका पाणी भरायला गेली होती यमुनेला आणि पाणी भरायला गेल्यावर तिला कन्हैया दिसला आणि ती गावात आल्यावर तिला विचारलं अगं कृष्ण पाहिला का मग ती म्हणली काय म्हणे पाहिला यमुनेच्या तीराला पाहिला हरी आता आपल्याला जुना खेळ खेळायचा पण त्याच्यावर एक भजन करायचंय सगळ्यांनी हात वर करा तर इकडची मंडळी सोडवा बाबा आई जगदंबेची शूटिंग चालू आहे आज तुम्ही हात वर केले नाही आता तर असेच हाताचे आशे त्यांचे आशे राहते जे आशे होते त्यांचे आशे राहते पुढचे डोळे होते या हातानं काही पाप ताप झाला असं ते पाप घालण्याचं एकमेव साधन आता आहे आणि म्हणून मस्तपैकी इथं मुक कोणी नाही जोरात बोलायचं किमान आपल्या बदनापूर पर्यंत आवाज गेला पाहिजे आणि सगळे मुके नाही त्याच्यामुळे पाठीमागे म्हणायचं काय म्हणायचं विठोपार विठोपार
सुंदर असं शिंक होतं काय म्हणते लक्ष द्या तिकडं शिंक होतं आणि त्या शिंक्यावर सगळं ठेवलेलं होतं आणि मग कन्हैयाने सांगितलं काय सांगितलं शिंकेला भिले दुरी गोपालाने त्या भगवंताला कंठात धरलं होतं त्याचं नाव कृष्ण धरे कृष्ण म्हणे